खूप कठीण काळातून तुम्ही जात आहात, बिकट परिस्थिती आहे, कोणाची साथ नाहीये, कोणाचा आधार नाहीये, आता काय करावं, पुढे कसं जावं, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीयेत, तर प्रदीप मिश्राजी यांनी शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला हा उपाय नक्की करा. तुम्हाला काही ना काहीतरी त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल. या उपायासाठी तुम्हाला अख्खे मूग जे असतात, अख्ख्या मुगाचा एक दाणा हवा आहे. अख्खे मूग नसतील तर तांदूळाचा एक दाणा घेतला तरीही चालेल. ज्या शिवमंदिरामध्ये, ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये बेलाचं झाड आहे, अशाच महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथेच त्या बेलाच्या झाडाखालचाच एक कोणताही दगड तुम्हाला घ्यायचा आहे, तो व्यवस्थित तिथे ठेवायचा. त्या दगडाला शिवजी महादेव मानून त्याच्यावर एक तांब्या जल अर्पण करायचं आणि तो एक मुगाचा जो दाणा तुम्ही घेतलेला आहे किंवा तांदूळाचा दाणा जो तुम्ही घेतलेला आहे, तो तुमची समस्या बोलून त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा, प्रार्थना करून त्या दगडावर तुम्हाला शिवजी म्हणून अर्पण करायचा.